नमस्कार. विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात काँग्रेसला अचानक काय झालंय काही कळत नाही. संभाजीराजांना ज्या पद्धतीनं मारलं त्याचा निषेध करायचा सोडून काँग्रेसवाले त्या क्रूर हत्येचं अयोग्य समर्थन करताना दिसतायत. हुसेन दलवाई हे काँग्रेसमधलं तसं पाहायला गेलं तर जुनं जाणतं नेतृत्व, पण अचानक त्यांना सुद्धा आपण हुसेन दलवाई आहोत याची आठवण होत असावी असं त्यांच्या ताज्या वक्तव्यामुळे वाटायला लागलंय. हा संशय बळावलाय कारण हुसेन दलवाई यांनी संभाजीराजांची हत्या ही मनुस्मृतीमुळे झाली असा दावा केलाय. यापूर्वी हा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला होता, त्याचीच री दलवाईंनी ओढली आहे. मुळात अशा प्रकारे काहीही सांगणाऱ्या दलवाईंच्या वक्तव्याचं विश्लेषण होणं गरजेचं आहे, कारण जे घडलंच नाही ते दलवाई आणि पर्यायानं काँग्रेस समाजात का पेरू पाहतीये हे लक्षात घ्यायला हवं. शंभूराजेंना मनुस्मृतीच्या प्रमाणे हाल हाल करून मारलं हा दावा काँग्रेस नेते हुसेन दलवाई करतात. हुसेन दलवाईंचा हा दावा गंभीर आहे, खोटा आहे आणि त्याही पलीकडे जाऊन तो अत्यंत दिशाभूल करणारा आहे. फडणवीसांनी जरा औरंगजेबाचा सुद्धा इतिहास वाचावा. औरंगजेबाने शंभू महाराजांना ज्या पद्धतीने मारलं ही क्रूरता होती. त्याच्या भावाला पण त्याने मारलं. तारा शिकोला ज्या पद्धतीने मारले तसंच शंभू राजांना पण मारलं. पण शंभू महाराजांना मारण्याच्या संबंधामध्ये आदेश दिल्यानंतर त्याला कसं मारावं हे मनुस्मृतीप्रमाणे पंडित लोकांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे मारला गेलाय. फडणवीस साहेब हे मान्य करतील का? त्यांना वाटत असेल तर औरंगजेब वाचावा. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला काय वाचायचं असेल तर छत्रपती छत्रपती आणि छत्रपती तेच आम्ही वाचू. हुसेन दलवाई यांचा न मागणारा सल्ला आम्हाला नको. काँग्रेसचे खासदार राहिलेले हुसेन दलवाई जे बोलले ते अत्यंत भ्रामक आहे. दलवाईंचा दृष्टिकोनच यातून दिसतोय आणि तो जातीयवादाचा आहे असं खेदजनक पद्धतीनं म्हणावं लागेल. आता जो तुमच्या समोर आलेला दाखला आहे तो फारसीतला आहे. त्यानुसार संभाजीराजांची हत्या का आणि कशी करावी याबाबत ज्या पद्धतीची तपशीलवार माहिती समोर आली त्यामध्ये कोणत्याही ब्राह्मण व्यक्तीला संभाजीराजांची हत्या करण्यापूर्वी कोणताही तपशील विचारला गेला नव्हता आणि त्याचा हा पुरावा आम्ही आपल्या समोर आणतोय. तो मासिरे आलमगिरी या औरंगजेबाच्या चरित्रातून हा दाखला आपल्या समोर आणण्यात आलेला आहे. हुसेन दलवाई यांनी असं वक्तव्य केलं आहे की मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली. पण औरंगजेब हा संपूर्ण आयुष्य इस्लामचा कट्टर अनुयायी म्हणून जगला. त्याने त्याच्या अनेक नातेवाईकांची सहकाऱ्यांची हत्या हे इस्लामच्या आज्ञांचे पालन करत नाही यासाठी केलेले आहे. याचे आपल्याला इतिहासामध्ये दाखले मिळतात. हा असा कट्टर इस्लामचा अनुयायी असलेला औरंगजेब हा संभाजी महाराजांची हत्या करण्यासाठी मनुस्मृती नामक ग्रंथाचा वापर करेल ही कल्पना करणे मात्र हास्यास्पद आहे. परंतु हे सगळं करून हिंदूंना भुलवण्याचे काम काही जिहादी विचारसरणीचे लोक वारंवार करत असतात. ते हिंदूंना भ्रमित करण्यासाठी अशा वेगवेगळ्या कथा सातत्याने प्रस्तुत करत असतात. त्यातलाच एक भाग किंवा घटक म्हणजे हुसेन दलवाई. फारसीतला मूळ मजकूर हा आपल्याला समजून घ्यायला लागेल आणि त्यासाठी आम्ही तो आपल्या समोर मराठीतून आणतो आहोत. रोहित सहस्रबुद्धे यांनी मूळ फारसी ग्रंथाचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. मासिरे आलमगिरी या साकी मुस्तैद खान यानं लिहिलेल्या औरंगजेबाच्या
अधिकृत इतिहासात संभाजी महाराजांची हत्या कशी झाली याचा सविस्तर वृत्तांत देण्यात आलेला आहे। यात संभाजी महाराजांना उद्देशून अनेक अपशब्दही वापरण्यात आले आहेत। त्यापैकी काती उल तरीक असा उल्लेख शंभूराजांच्या बद्दल करण्यात आलेला आहे। मासिर आलमगिरीमध्ये कता उल तरीक नावाचे एक प्रकरण आहे। मारेकरी लुटारू अशा प्रकारच्या अपराध्यांना इस्लामच्या कायद्यानुसार शिक्षा करा असं त्यात लिहिलेलं आहे। ही शिक्षा इमामानं द्यायची आहे असा सुद्धा स्पष्ट उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे। या शिक्षा कुराणातील कुठल्या आदेशानुसार द्यायच्या हे सुद्धा त्यात लिहून ठेवलंय। हे विशेष। हिदाया खंड क्रमांक 2 पृष्ठ क्रमांक 279 याच्या अंतर्गत या शिक्षेचा संदर्भ सापडतो। या शिक्षेकरता संदर्भ म्हणून कुराणच्या सुरा 5 आयत क्रमांक 33 चा अनुवाद आम्ही आपल्या समोर आणतो आहोत। ही अनुवादातली भाषा आहे। ती म्हणते की अल्लाह आणि त्याच्या प्रेषिताच्या विरुद्ध जे युद्ध पुकारतात आणि देशामध्ये उपद्रव करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी ही शिक्षा आहे। शिरच्छेद किंवा क्रूसावर चढवणं किंवा त्या विरुद्ध बाजूंचा हात आणि पाय कलम करणं तसंच हद्दपार करणं हे त्यात काही प्रकार लिहिले आहेत। मृत्यूलोकामध्ये अशा व्यक्तींची विटंबना व्हायला हवी। मृत्यूपरांत जगामध्ये म्हणजे जहन्नुममध्ये त्यांच्यासाठी याहीपेक्षा कठोर शिक्षा राखून ठेवण्यात आलेली आहे। उठसूट मनुस्मृती हिंदू धर्म आणि ब्राह्मण यांना ठोकण्याची एक नवी प्रथा आणि परंपरा आलेली आहे। हमीद दलवाईचा वारसा सांगणाऱ्या हुसेन दलवाईंनी जर योग्य संदर्भाचा वापर केला असता तर बरं झालं असतं। तिच्या 12 अध्यायापैकी कोणत्या अध्यायातल्या कोणत्या श्लोकाच्या आधारे ही शिक्षा औरंगजेबाने दिली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मग दारा शिकोला मारताना कोणते पंडित तिथं हजर होते हे दलवाई सांगू शकतील का? दलवाई एका पुस्तकाचा संदर्भ देतात आणि त्या पुस्तकाचे लेखक असं झालंच नाही असं धडधडीतपणे सांगून मोकळे होतात। दलवाईंना या प्रकरणामध्ये दिल्लीतल्या आपल्या आकांना खुश करण्यासाठी फक्त ही विधानं करायची आहेत। मुळात छत्रपती संभाजी महाराजांची हत्या आणि औरंगजेबाने मनुस्मृतीचा वापर करणं याचा काहीही संबंध नाही। आपल्या काँग्रेस धार्जिण्या विचारधारेला पुढे नेण्यासाठी आणि एका जातीला धर्माला बदनाम करण्यासाठी हुसेन दलवाईंनी वापरलेलं हे अस्त्र आहे। याआधी हुसेन दलवाई चर्चेत होते का? याआधी राजकारणात दलवाईंची चर्चा होत होती का? कुठेच नाही, काहीच संबंध नाही। राजकारणातली चर्चा संपलेला हा दलवाई गांधी घराण्याचा हलवाई म्हणून पुढे येतो आणि नको त्या विषयांना पुढे रेटत राहतो। यात फक्त गांधींना खुश करण्याचा हेतू आहे, बाकी काहीच नाही। म्हणून पुन्हाही दलवाईंना अजून माझं विचारणं आहे, अजून माझं सांगणं आहे, 12 अध्यायापैकीच्या कोणत्या अध्यायात 2728 किंवा अजून वरच्या श्लोकांमध्ये कोणत्या श्लोकात असं लिहिलंय आपल्या धर्मग्रंथातल्या शिक्षा लोकाच्या धर्मग्रंथात घुसवायच्या आणि बोलायचं ही पद्धत अयोग्य आहे? दलवाई विशेष या भागामध्ये तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।